नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे निलेश कोळेकर आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी मराठी मीडियम महाराष्ट्र स्टेट बोर्डचा भूगोल विषयाचा धडा दुसरा अंतर्गत हालचाली। ओके, तर मित्रांनो माझ्या चॅनलचे नाव आहे मेक डिफरन्स विथ निलेश आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। ओके ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया इयत्ता 9वीचा भूगोलाचा धडा दुसरा अंतर्गत हालचाली। तर हे जे पाठ्यपुस्तक आहे तुमचं त्यातून आपण शिकवणार आहोत आणि काही स्लाइडच्या मदतीने तुम्हाला मी काही विशेष कॉन्सेप्ट ही सांगणार आहे, तर कृपा करून लक्ष द्या तुम्ही। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया अंतर्गत हालचाली या धड्याला। तर धड्याच्या सुरुवातीला इथे एक बातमी दिलेली आहे, मृत्यूचे तांडव आणि भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी। नेपाळमध्ये येथूनच जवळ असलेल्या लामजुंगमध्ये आज अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल क्षमतेच्या 2 तीव्र भूकंपामुळे नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला। तर इथे मित्रांनो एक भूकंपाची बातमी दिलेली आहे आणि असं सांगितलेलं आहे की लामजुंग या ठिकाणी भूकंप झालेले आणि 2 भूकंप झालेले आहेत अर्ध्या तासाच्या अंतराने। तर भूकंपाचा जो स्केल जे आहे ते काय दिलेलं आहे 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केल। ओके, तर आणि बाकीच्या जे नेपाळच्या साईडला बाकीचे जे देश आहेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेट ह्या भागातही या भूकंपाचे हादरे जाणवलेले आहेत आणि यामुळे नेपाळमध्ये किती लोकांचा मृत्यू झालेला आहे तर 1500 जणांचा मृत्यू झालेला आहे। तुम्ही इथे चित्रामध्ये जर पाहत असाल तर यामध्ये चित्रामध्ये पहा, इथे ह्या सर्व बिल्डिंगी कोसळलेल्या आहेत, रस्ते बंद झालेले आहेत इथे आणि यावरून तुम्हाला अंदाज लागू शकतो की भूकंप किंवा एखादं नैसर्गिक जे आपत्ती आहे ते किती भयानक असू शकते। ठीक आहे, त्यामुळे त्यानंतर ते म्हणत आहेत की हजारो जण जखमी झालेले आहेत आणि ढिगाऱ्याखालीही खूप लोक गाडली गेलेली आहेत। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर इथे बातमीचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की गेल्या 80 वर्षामध्ये झालेला सगळ्यात मोठा भूकंप आहे आणि भारतामधील कोणकोणती राज्य त्याने भूकंपाने प्रभावित झालेत, भारतामध्ये मृतांची संख्या किती आहे, तिबेटमध्ये किती आहे आणि बांगलादेशमध्ये किती आहे। तर या पाठामध्ये वरील बातमीच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगितलेले आहे। आपले मृत्यूचे तांडव कशामुळे घडले, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले आपण इथे पाहिलेलंच आहे की भूकंपामुळे मृत्यूचे तांडव घडलेले आहे। ठीक आहे, आणि या भूकंपाची तीव्रता किती होती तर आपण पाहिले इथे 7.9 रिश्टर स्केल। रिश्टर स्केल जे आहे हे भूकंप मोजण्याचं एक एकक आहे। ओके, तर भूकंपाची तीव्रता किती आहे मॅक्सिमम 7.9 आणि दुसरा जो भूकंप झालेला आहे तो 6.6 रिश्टर स्केल याला झालेला आहे। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, संबंधित भूकंपामुळे सर्वात बाधित झालेला देश कोणता तर नेपाळ हा सर्वात जास्त बाधित झालेला देश आहे। इथे सरळ दिलेले आहे भूकंपामुळे नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी, तर नेपाळमध्ये सगळ्यात जास्त हानी झालेली आणि सगळ्यात जास्त बाधित झालेला देश आहे तो। भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते तर ही बातमी जर वाचली आपण तर इथे दिलेलं आहे त्यांनी लामजुंगमध्ये। ओके, नेपाळमध्ये असलेल्या लामजुंग हे भूकंपाचे केंद्र होते। इथे दिलेलं आहे त्यांनी 11 किलोमीटर खाली भूगर्भात केंद्र होता आणि केंद्रबिंदू होता लामजुंग नेपाळमध्ये। तर लामजुंग जे ठिकाण होतं त्याच्या खाली 11 किलोमीटर भूकंपाचे केंद्र होते। ठीक आहे, आणि 2 भूकंपानंतर आणखी 17 हादरेही होऊन गेले होते। त्यानंतर भूकंपाचे केंद्र किती खोलीवर येते तर 11 किलोमीटर खाली। आता आपण पाहिलं आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते तर आपण पाहिलेले आहे बांगलादेश, जे नेपाळचे शेजारी देश आहेत, बांगलादेश आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, म्यानमार आहे आणि तिबेट आहे, या देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले। त्यानंतर भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाली इथे सरळ दिसते की मनुष्यहानी झालेली आहे आणि संपत्तीला हानी, आर्थिक हानीही झालेली आहे। तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे आणि तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आलेला आहे का? तर मी माझं उदाहरण देतो की आम्ही 2002ला मी ज्यावेळी लहान होतो, मला वाटतं मी 6वी-7वीत असेल, त्यावेळी ज्यावेळी भूकंप जे गुजरातमध्ये जे भूकंप झाला होता भुज आणि कच्छ या ठिकाणी जे भूकंप झाले होते त्यावेळी मी मुंबईत होतो आणि त्यावेळी मलाही मुंबईमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले होते। ठीक आहे, आणि त्यानंतर यांनी विचारलं की भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे, तर भूकंप घडण्यामागचे जे कारण आहे ते आता आपण पुढे पाहूया। ओके, तर याचं त्यांनी सांगितलेलं आहे की पृथ्वीवर जे आहे
बऱ्याच वेळा अशा नैसर्गिक घडामोडी घडत असतात, जसे की महापूर आहे, वादळे आहे, हिमवर्षाव आहे, अतिवृष्टी आहे. हे जे आहेत पृथ्वीच्या वरती जे घटना घडतात, जसं की वादळ येतं ते पृथ्वीच्या वरती जे लो प्रेशर एरिया किंवा हाय प्रेशर एरिया क्रिएट होतो. महापूर जे आहे पृथ्वीच्या वरती भरपूर प्रमाणात पाऊस होतो, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तसेच भूपृष्ठाखालील ही काही हालचाली होतात. पृथ्वीमध्ये जर आपण पाहिलं तर भूपृष्ठाखालील ही काही हालचाली होतात. त्यामुळे काय होतं की भूकंप आणि ज्वालामुखी यांसारख्या, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी घडतात. आणि यामुळे काय होतं की या ज्या हालचाली होतात त्यामुळे सजीवांना खूप मोठे नुकसान होते. आणि या ज्या नैसर्गिक आपत्ती असतात त्यामुळे खूप मोठी जीवित आणि वित्तहानी होते. हे आपण आता पाहिलेलेच आहे. आता इथे त्यांनी एक प्रयोग करायला सांगितलेला आहे. या टेबलावरती वह्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या वह्यावरती तुम्हाला इथे डस्टर, खडू, चॉक, पेन अशा गोष्टी ठेवायला सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की एकदम एक वही खेचायला सांगितलेली आहे. ठीक आहे, तर एकदम जर तुम्ही गोष्ट खेचली कोणतीही तर ते डस्टर आणि पेन जे आहे ते तिथल्या तिथे पडणार. आणि जर तुम्ही त्या वहीला जर हळूहळू हळूहळू त्याला जर धक्के दिले तर त्या गोष्टी प्रथम हळूहळू हालतील आणि त्यानंतर खाली कोसळतील. ठीक आहे, भूकंपाची जी क्रिया आहे याच प्रकारे होते. तर भूकंप आणि जे ज्वालामुखी आहेत या ज्या घटना आहेत, या ज्या पृथ्वीवरती ज्या अंतरंगामध्ये पृथ्वीच्या या ज्या घटना घडतात, या घटना कशामुळे घडतात तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या अस्थिरता आहेत त्या अस्थिरतेमुळे या घटना घडतात. तर ही अस्थिरता जी आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काही हालचाली निर्माण होतात त्यामुळे निर्माण होते. तर आता या हालचाली का निर्माण होतात त्याच्यासाठी या धड्यामध्ये काही असं विशेष या ज्या हालचाली आहेत ह्या का निर्माण होतात तर त्यासाठी आपल्याला पृथ्वी कशी निर्माण झाली आणि पृथ्वीचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. ठीक आहे, तर त्यासाठी मी इथे तुम्हाला काही स्लाइड्स दाखवतो. तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वीची जे हालचाली आहेत त्या अशा का घडतात. ओके, तर मित्रांनो आपल्याला प्रथम पृथ्वी ही कशी तयार झाली हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. तर पृथ्वी कशी तयार झाली हे सर्वांना माहिती आहे की खूप सुरुवातीला ज्यावेळी काही एक्झिस्ट नव्हतं त्यावेळी बिग बँग थेरी झाली. सर्व एनर्जी एकवटलेली होती आणि बिग बँग झालेला आहे अवकाशामध्ये. जे आपलं अवकाश आहे त्याच्यामध्ये बिग बँग झाला आणि सर्व जे आता जे ग्रह आहेत, तारे आहेत किंवा इतर ज्याही उल्का आहेत किंवा इतर जे अवकाशात फिरणारे दगड आहेत, धूमकेतू आहे, ते खूप खूप दूरवरती एकमेकांपासून फेकले गेले. एकमेकांपासून खूप दूरवर फेकले गेले आणि ते असे फेकले गेले की ते गोल 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 अवकाशामध्ये फिरू लागले. आणि हे अवकाशामध्ये गोल गोल का फिरू लागले तर ग्रॅव्हिटी जी आहे, ग्रॅव्हिटी ज्याला आपण जी ग्रॅव्हिटी जी अवकाशामध्ये आहे त्या प्रत्येक ग्रहाला किंवा प्रत्येक गोष्टीला जे अवकाशामध्ये जी गोष्ट आहे त्याला ग्रॅव्हिटी असते. ठीक आहे मित्रांनो, तर या ग्रॅव्हिटीमुळे काय झालं, हे एकमेकांप्रती जी ग्रॅव्हिटी आहे त्यामुळे हे तारे आहेत, ग्रह आहेत किंवा आकाशगंगा आहेत ह्या एकमेकांभोवती फिरू लागल्या. ठीक आहे मित्रांनो, आणि त्यानंतर काही काळांनी काय झालं, हे जे डस्ट आहे किंवा आईस पार्टिकल आहेत किंवा जे मेटल पार्टिकल होते ह्याच्यामध्ये जे मेटल पार्टिकल होते हे एकमेकांभोवती फिरू लागले. आणि जे डस्ट आणि जे आईस पार्टिकल होते हे हलके पार्टिकल होते त्यामुळे ते जे फिरणारी गोष्ट होती त्याच्या एकदम बाहेरच्या साईडला, बाहेरच्या आवरणात फेकले गेले. आणि जे मेटल पार्टिकल आणि जे जड वस्तू होत्या किंवा खडक जे होते ते सूर्य जो होता, तर सूर्य ही आपली आकाशगंगा ह्या बिग बँग थेरीमध्ये एक छोटासा पार्ट आहे. अशा भरपूर आकाशगंगा तयार झाल्या. तर आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्य हा मुख्य स्रोत आहे आणि सूर्याभोवती असे ग्रह तयार झाले. तर हे ग्रह तसे तयार झाले तर आतल्या भागात सूर्याच्या ज्या जवळच्या भागात आहेत, इथे जर पाहिला तुम्ही, हा सेंटरला इथे सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती इथे आजूबाजूला अशा रिंग्स तयार होत गेल्या. तर ह्या रिंग ज्या तयार होत गेल्या त्या सर्वात बाहेरच्या रिंगमध्ये आईस आणि जे डस्ट पार्टिकल होते, धुळीचे कण, अशा ज्या हलक्या वस्तू होत्या त्या बाहेर सूर्याच्या एकदम बाहेरच्या ज्या सर्कल होतं त्याच्यामध्ये फिरू लागल्या. आणि सूर्याच्या एकदम जे जवळ जे सर्कल होते त्याच्यामध्ये मेटल, खडक, जे जड वस्तू होत्या त्या सूर्याच्या जवळ, गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे त्या सूर्याच्या जवळ फिरू लागल्या.
तर आपण जर पाहिलं इथे ग्रह जे आपल्या जर पाहिले बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे जर ग्रह पाहिले तर हे जे ग्रह आहेत ते बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे जे ग्रह जर पाहिले आपण तर ते आतल्या सूर्याच्या जवळून फिरता आहेत खूप. तर त्या खूप जवळून फिरत असल्यामुळे हे जे ग्रह आहेत या ग्रहांमध्ये मेटल आणि खडक हे आपल्याला सापडतं. पण पृथ्वीपासून सूर्यापासून जे एकदम लांबवरती ग्रह गेले जसं शनी आहे किंवा ज्युपिटर आहे किंवा नेपच्यून आहे तर ह्या ग्रहांमध्ये तुम्हाला काय पाहिजे, धुळीचे कण आणि आईस पार्टिकल यांनी मिळून बनलेले हे किंवा गॅसेस जे आहेत विविध प्रकारचे त्यांनी मिळून बनलेले हे बाहेरच्या लेअरमधले ग्रह आहेत. तर त्यानंतर काय झालं की सूर्याच्या जवळ हे जे मेटल पार्टिकल आणि हे जे दगडाचे कण होते, धुळीचे कण किंवा वायू, जे विविध प्रकारचे वायू होते ते एका लाईनमध्ये सर्कलमध्ये सूर्याभोवती गुरुत्वाकर्षण असल्यामुळे सूर्याभोवती फिरू लागले. आणि काही काळांनी काय झालं की हे जे मेटल कण आणि यांच्यामध्येही गुरुत्वाकर्षण असल्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि हळूहळू ते धुळीचे कण किंवा जे गॅसियस वायू होते ते थंड होत गेले. त्यानंतर असे तर एक ओबडधोबड शेपची अशी पृथ्वी बनली. त्यानंतर ही अशा ओबडधोबड शेपचे जे प्लॅनेट जे आहेत, पृथ्वी म्हणाल किंवा इतर जे प्लॅनेट आहेत, असे ओबडधोबड शेपचे बनत गेले. आणि त्या प्लॅनेटच्या आतमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एक इंटेन्स प्रकारची एनर्जी होती. ज्यावेळी बिग बँग झाला त्यावेळी खूप प्रमाणात एनर्जी ही बाहेर पडली. ठीक आहे. तर सूर्य जो तयार झाला तो हेलियम आणि जे हायड्रोजन गॅस होता यांच्यामध्ये जे फ्युजन जी रिॲक्शन झाली त्यामुळे सूर्य तयार झाला. आणि फ्युजन रिॲक्शनमुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर सूर्यामध्ये क्रिएट झालं. ठीक आहे. त्यामुळे सूर्य हा थंड होत नाही आहे. सूर्य थंड का नाही होते, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम असल्यामुळे तिथे फ्युजन रिॲक्शन कंटिन्युअसली चालू आहे. त्यामुळे सूर्याचं तापमान खूप जास्त आहे. पण ग्रहांमध्ये असं झालं नाही. ग्रहांमध्ये काय झालं, इथं विविध प्रकारचे ग्रह होते, तिथे मेटल जे आहे किंवा धुळीचे कण आहेत ते सूर्यापासून लांब असल्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येत गेले आणि कालांतराने ते थंड होत गेले. आणि मग कालांतराने थंड होताना काय झालं, बाहेरचं आवरण लवकर थंड झालं आणि आतमधलं जे आवरण आहे त्याच्यावरती बाहेरचं आवरण तयार झाल्यामुळे आतल्या आवरणाला जे पृथ्वीचं जर आपण आतमधलं आवरण जर पाहिलं तर ते थंड झालेलं नाही आहे अजून पण पृथ्वीच्या केंद्रामध्ये जर पाहिलं आपण तर 6000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर आहे. तर हळूहळू ही पृथ्वी थंड होत गेली. त्यानंतर जर इथे तुम्ही पाहिलं तर पृथ्वीवरती उल्कापात होत गेले. उल्कापातामुळे पृथ्वीवरचं जे आवरण आहे ते बऱ्याच वेळा तुटलेलं आहे आणि बनलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक मोठी उल्का येऊन पृथ्वीवरती आदळली आणि त्यामुळे इथे पृथ्वीभोवती एक अशी रिंग तयार झाली. ती उल्का आदळल्यानंतर पृथ्वीच्या आवरणातले काही तुकडे बाहेर पडले आणि पृथ्वीभोवती फिरू लागले आणि त्या रिंगमुळे हा चंद्र तयार झाला. तो जो रिंग आहे त्या रिंगचे जे पार्टिकल्स होते ते नंतर एकत्र येत गेले आणि त्याचा चंद्र तयार झालेला, जो मून आपण म्हणतो तो चंद्र अशा प्रकारे तयार झाला आणि तो पृथ्वीभोवती फिरू लागला. ठीक आहे. तर अशा प्रकारे पृथ्वी फॉर्म झालेली आहे आणि ही जी पृथ्वी आहे त्यानंतर थंड होत गेली. ठीक आहे. तर आता आपण पाहूया थंड होण्यापूर्वी पृथ्वीमध्ये काय काय हालचाली घडल्या. ठीक आहे. तर आता आपण इथेच पाहिलं पृथ्वी अशी पृथ्वीचे पार्टिकल एकमेकांजवळ येत गेले आणि हे पार्टिकल जवळ येऊन थंड झाली. आणि ज्यावेळी पृथ्वी थंड होत होती त्यावेळी ही पृथ्वीवरती एक आवरण तयार झालं थंड झाल्यामुळे. ज्यावेळी आपण दूध गरम करतो आणि दूध ज्यावेळी थंड होत असतं त्यावेळी दुधावरती जशी साय तयार होते त्याचप्रमाणे पृथ्वीवरती ही सायसारखे एक कवच तयार झालं. पण हे कवच जे आहे हे एकदम कवच जे होतं त्याची जी स्ट्रेंथ होती ती एकदम कमी होती. मग त्यावेळी आणि पृथ्वीभोवती तेव्हा काय वातावरणही नव्हतं. मग त्यावेळी वातावरण नसल्यामुळे पृथ्वीभोवती काय झालं की जो अवकाशामधून जे उल्का येत होत्या किंवा इतर जे दगड येत होते ते पृथ्वीवरती सहजासहजी येत होते. आता वातावरण असल्यामुळे काय झालं, आता पृथ्वीवरती सध्या वातावरण एक्झिस्ट करते, हवा आहे. 6 किलोमीटरपासून आतमध्ये पृथ्वीवरती जेव्हा कोणतीही उल्का किंवा कोणताही दगड येतो त्यावेळी ते वातावरणामधील घर्षणामुळे हवेच्या घर्षणामुळे तो वरच्यावरती हवेत जळून जातो आणि एकदम छोट्या प्रमाणात ती उल्का खाली येते. म्हणजे एकदम एवढ्या छोट्या साईजच्या उल्का खाली येतात. ठीक आहे. पण पूर्वीच्या काळी काय होतं, ज्यावेळी बनत होती तेव्हा पृथ्वीच्या भोवती असं कोणतंही आवरण नव्हतं वातावरणाचं. त्यामुळे त्या उल्का सरळ येऊन पृथ्वीच्या जे कवच होतं त्याच्यावरती येऊन धडकत होत्या. मग हे जे कवच ज्यावेळी येऊन धडकत होत्या
त्यावेळी जे पृथ्वीच्या आतमधला जो लावा होता तो जो आहे तो ऑलिव्हाईन प्रकारचा लावा आहे. कोणता? ऑलिव्हाईन. हे आता लक्षात ठेवा फक्त तुम्ही. ऑलिव्हाईन प्रकारचा लावा होता. मग ज्यावेळी ते ह्या उल्का धडकायच्या त्यावेळी पृथ्वीवरती जे बनलेलं कवच होतं ते प्रत्येक वेळी तुटून जायचं आणि तुटलेल्या कवचामधून ज्या भेगा पडत होत्या त्या भेगांमधून हा लावा बाहेर पडून जे ऑलिव्हाईनवाला जो लावा होता तो बाहेर कवचावरती परत पसरत होता आणि हळूहळू थंड होता. मग तो ऑलिव्हाईन लावा ज्यावेळी थंड होतो त्यावेळी तो बेसाल्ट प्रकारच्या खडकांमध्ये रूपांतरित होतो. ठीक आहे. मग त्यावेळी अशा प्रकारे जे पृथ्वीवरचं जे पहिलं कवच तयार झालं ते बेसाल्ट नावाच्या खडकांनी तयार झालेलं आहे. म्हणजे आपलं समुद्राच्या खालचं जे कवच आहे किंवा खडक आहेत ते बेसाल्ट प्रकारचे खडक असतात. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर अशाच प्रकारे पृथ्वी हळूहळू पृथ्वीवरती कवच क्रिएट होत गेलं आणि आतमध्ये पृथ्वीच्या हा लावा अजूनही दाबून दबलेल्या अवस्थेत आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ही पृथ्वी थंड होऊन पृथ्वीच्या वरती एक खडकाचं म्हणजे ज्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो असं आवरण तयार झालेलं आहे. तर हे जे तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगातील हालचाली ज्या आहेत त्या माहिती करून घेण्यासाठी प्रथम तुम्हाला ही पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली माहिती असायला हवं, त्यासाठी मी हे एक्सप्लेन केले. त्यानंतर आता आपण पाहूया पृथ्वीचे अंतरंग. तर आता पृथ्वीच्या जर अंतरंगातील हालचाली तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला पृथ्वीचं प्रथम अंतरंगामध्ये काय आहे हे माहिती असायला हवं. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जर आपण पाहिलं तर इथे ही पृथ्वी आहे आणि जर ह्या पृथ्वीचा जर आपण एक केकसारखा जर स्लाइस घेतला बाजूला आणि त्याच्यावरून जर आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय आहे ते आपण पाहून घेऊया. इथे दिलेलं आहे. सुरुवातीला आहे कॉन्टिनेंटल क्रस्ट. ओके. हा जो वरचा भाग ज्या जमिनीवरती सध्या आपण राहत आहोत त्याला कॉन्टिनेंटल क्रस्ट असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर इथे समुद्र आहे आणि समुद्राच्या खालती जे जमीन आहे त्याला आपण म्हणतो ओशनिक क्रस्ट. ओके. समुद्राच्या खालती जी क्रस्ट आहे, क्रस्ट किंवा जी जमीन आहे त्याला आपण म्हणतो ओशनिक क्रस्ट. आणि ओशनिक क्रस्ट नंतर आहे लिथोस्फिअर. ओके. ओशनिक क्रस्ट नंतर आहे लिथोस्फिअर आणि या कॉन्टिनेंटल क्रस्ट, ओशनिक क्रस्ट आणि लिथोस्फिअरला एकत्रित आपण लिथोस्फिअर असंच म्हणतो. ओके. त्यानंतर लिथोस्फिअर नंतर अजून एक आवरण आहे ज्याला आपण म्हणतो ॲस्थोनोस्फिअर. तर मित्रांनो लक्षात घ्या. तर हे जे ॲस्थोनोस्फिअर जे आहे हे खूपच महत्त्वाचे आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगातील हालचाली जाणून घेण्यासाठी. तर आता हे जे ॲस्थोनोस्फिअर जे आहे ना, ॲस्थोनोस्फिअरमध्ये जे लावा जो आहे तो कोणत्या अवस्थेत आहे? तो ना एक स्थायू अवस्थेत आहे किंवा द्रव अवस्थेत आहे. तर तो स्थायू आणि द्रव या मिक्स अवस्थेत आहे. जशी एखादी क्रीम ज्यावेळी आपण पाहतो, क्रीम जी थिक क्रीम जी असते त्या अवस्थेत हा ॲस्थोनोस्फिअरमधला लावा आहे. पण या ज्या ॲस्थोनोस्फिअरमधले जे लावा आहे तो प्रचंड एनर्जी आहे, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये प्रचंड हीट आहे आणि तिथे जे रेडिओॲक्टिव्ह मटेरियलही त्या लावामध्ये आहेत. त्यामुळे या लावामध्ये कंटिन्युअसली हा लावा जो आहे कंटिन्युअसली फिरत राहतो. तर हा जो आतमधला जो कंटिन्युअसली फिरत असतो. ठीक आहे. पृथ्वी आणि हे पृथ्वीचे जे आपण लिथोस्फिअर, कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट जे आहे ते ह्या ॲस्थोनोस्फिअरवरती तरंगत आहेत मित्रांनो. हे लक्षात घ्या. आता ॲस्थोनोस्फिअरवरती तरंगत आहेत. ह्या ज्या प्लेट आहेत पृथ्वीच्या वरच्या, कॉन्टिनेंटल, ओशनिक क्रस्ट आणि लिथोस्फिअर, ह्या ज्या प्लेट आहेत या प्लेट्स ॲस्थोनोस्फिअरवरती तरंगत आहेत. त्यानंतर आहे मॅन्टल. हे मॅन्टल जे आहे हे सॉलिड अवस्थेत आहे. त्यानंतर आहे आउटर कोर जे आहे लिक्विड अवस्थेत आणि इन्नर कोर जे आहे पृथ्वीचं ते हे सॉलिड अवस्थेत आहे. ठीक आहे. सॉलिड म्हणजे घन अवस्थेत आहे, आउटर कोर द्रव अवस्थेत आहे आणि मॅन्टल जे आहे हेही घन अवस्थेत आहे. तर ॲस्थोनोस्फिअर जे आहे घन आणि द्रव या मधील अवस्थेत असल्यामुळे आणि पृथ्वीच्या जर सेंटरला जर तुम्ही गेलात तर खूप प्रमाणात ऊर्जा आहे पृथ्वीमध्ये. त्यामुळे ह्या पृथ्वीमध्ये ॲस्थोनोस्फिअरला जी ऊर्जा मिळत आहे ती पृथ्वीच्या अंतरंगामधूनच मिळत आहे. पृथ्वीच्या इन्नर कोर, आउटर कोर आणि मॅन्टलमधूनच ही ऊर्जा ॲस्थोनोस्फिअरला मिळत आहे. ही जी ऊर्जा मिळते हीट, ज्याला आपण उष्णता एनर्जी म्हणू शकतो, उष्णता जी आहे ती पृथ्वीच्या अंतरंगातूनच ॲस्थोनोस्फिअरला मिळत आहे. तर ही ऊर्जा जी आहे कंटिन्युअस ॲस्थोनोस्फिअरला मिळत आहे. ओके. तर आता पाहूया आपण. तर आपण पाहिलं की पृथ्वी जी आहे वरचे जे लेयर आहे कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे काय आहे. आता आपण पाहिलं की पृथ्वी ही लिथोस्फिअर जे आहे पृथ्वीचं ते 3 लेयरनी बनलेलं आहे. कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे काय आहे? हे जे आपण देश पाहतो इथे, हा जो आफ्रिका जो खंड आहे याच्यामधले जे देश आहेत
हे जे देश आहेत हे कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये येतात. साऊथ अमेरिकन जे देश आहेत, नॉर्थ अमेरिका जे खंड आहे, युरेशिया युरोप जो खंड आहे, आशिया खंड, भारत, त्यानंतर इथे ऑस्ट्रेलिया, इथे जे ऑस्ट्रेलिया जे आहे, त्यानंतर हे जे देश आहेत याला आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट असं म्हणतो. जी जमीन जी आहे देशांखालची त्याला आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट असं म्हणतो. आणि जी महासागरांच्या खाली जी जमीन आहे, महासागरातील पाण्याच्या खाली जी जमीन आहे त्याला आपण म्हणतो ओशनिक क्रस्ट. ओके, या जमिनीला आपण काय म्हणतो? ओशनिक क्रस्ट. महासागरामध्ये जी जमीन आहे त्याला म्हणतो आपण ओशनिक क्रस्ट. आणि ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खालचा जी पट्टी आहे त्याला आपण म्हणतो लिथोस्फिअर. आणि ह्या टोटल तिन्ही पार्टला आपण लिथोस्फिअर असं नाव दिलेलं आहे. तर ही जी पृथ्वी आहे मित्रांनो ती वेगवेगळ्या प्लेट्समध्ये डिवाइडली. हे जे पृथ्वीचं जे कवच आहे ते एक संघ नाही आहे. ओके, जसं आपला फुटबॉल बनलेला असतो, फुटबॉलमध्ये जसे षटकोन असतात त्याला आपण फुटबॉलच्या पट्ट्या म्हणू शकतो. त्या पट्ट्या जशा एकत्र शिवलेल्या असतात तशी पृथ्वी जी आहे, पृथ्वी ही वेगवेगळ्या प्लेट्सनी मिळून बनलेली आहे मित्रांनो. तर हे फुटबॉलप्रमाणे जे आपण पट्ट्या जर पाहिला तर इथे ही पट्टी जर पाहिली, ही पॅसिफिक प्लेटची पट्टी आहे. तर अशा पृथ्वीवरती 7 मोठ्या पट्ट्यांनी किंवा 7 मोठ्या प्लेट्सनी पृथ्वी बनलेली आहे. तर ह्या 7 प्लेट्स कोणत्या आहेत? तर पहिली प्लेट आहे पॅसिफिक प्लेट, त्यानंतर आहे इथे नॉर्थ अमेरिकन प्लेट, त्यानंतर आहे साऊथ अमेरिकन प्लेट, त्यानंतर आहे आफ्रिकन प्लेट, त्यानंतर आहे युरेशियन प्लेट, त्यानंतर आहे ऑस्ट्रेलियन आणि शेवटची जी सगळ्यात मोठी प्लेट आहे ती अंटार्क्टिक प्लेट. ठीक आहे, अशा 7 खूप मोठ्या प्लेट्सनी बनलेली आहे पृथ्वी. आणि ह्या छोट्या प्लेट्सही आहेत त्याच्यामध्ये खूप अशा जवळजवळ 20 पेक्षा जास्त छोट्या प्लेट्सही पृथ्वीवरती आहेत. जसे की ही नाझका प्लेट जी साऊथ अमेरिकन प्लेट आणि पॅसिफिक प्लेटच्या मध्ये आहे, साऊथ अमेरिकन प्लेट. आणि त्यानंतर इथे फिलिपिन प्लेट आहे जी पॅसिफिक प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर अरेबियन प्लेट आहे, त्यानंतर इंडियन प्लेट आहे. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ॲनाटोलियन प्लेट आहेत, ह्या ज्या प्लेट्स आहेत अशा छोट्या प्लेट्सनी ही पृथ्वी बनलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्या अशा खूप साऱ्या प्लेट्सनी मिळून ही पृथ्वी बनलेली आहे. जसं फुटबॉल आपण एकत्र जोडून बनवतो, शिवून ज्या प्लेट्स, ज्या फुटबॉलचे जे षटकोन शिवून आपण एकत्र फुटबॉल जसं बनवतो तशीच पृथ्वी ही बनलेली आहे. ठीक आहे, गोल आहे पण पृथ्वीवरचे जे प्लेट्स आहेत. आणि ह्या ज्या प्लेट्स, फुटबॉलच्या प्लेट ज्या जर आपण पाहिल्या, फुटबॉलवरचं जे आवरण ते फिक्स असतात, पण पृथ्वीवरच्या प्लेट्स फिक्स नाही आहेत मित्रांनो. तर ह्या ज्या पृथ्वीवरच्या ज्या प्लेट्स आहेत कंटिन्युअसली एकमेकांपासून दूर जात आहेत किंवा एकमेकांच्या जवळ येत आहेत. तर ह्या पॅसिफिक प्लेट, ऑस्ट्रेलियन, साऊथ अमेरिकन प्लेट, नॉर्थ अमेरिकन प्लेट, युरेशियन प्लेट, तर ह्या ज्या प्लेट्स आहेत तर ह्या प्लेट्स कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत. हे आपल्याला जाणवतही नाही. का जाणवत नाहीत हे आपल्याला यांची मुवमेंट? तर यांची मुवमेंट आपल्याला जाणवत यासाठी नाही कारण याचा जो स्पीड आहे तो खूपच एकदम कमी आहे. जर आपण ही नॉर्थ जे ऑस्ट्रेलियन प्लेट जर पाहिली तर ती 1.5 ते 2 सेंटीमीटर प्रतिवर्ष या स्पीडने पुढे जात आहे. म्हणजे एवढंसं अंतर दर वर्षाला कापत आहेत या प्लेट. जर नॉर्थ पॅसिफिक प्लेट जर पाहिली तर ती 6 सेंटीमीटर एवढं अंतर कापत आहे. ठीक आहे मित्रांनो, तर या ज्या प्लेट्स आहेत एकदम स्लोली मुवमेंट करतात, एकदम त्यांची मंद गतीने मुवमेंट होते. त्यामुळे या प्लेटची मुवमेंट आपल्याला जाणवत नाही. या प्लेटची मुवमेंट आपल्याला कधी जाणवते? ज्यावेळी ह्या प्लेट एकमेकांवरती खूप काही काळानंतर एकमेकांवरती ज्यावेळी यांच्यामधील दबाव निर्माण होतो. ह्या दोन प्लेट ज्यावेळी एकमेकांना आधीपासूनच जोडल्या गेलेल्या आहेत, पण ज्यावेळी काही ठिकाणी काय होतं की दाब जो आहे हळूहळू वाढत जातो. पण एका क्षणानंतर काही काळानंतर काय होतं की हा दाब जो आहे हा पृथ्वीच्या प्लेट सहन करू शकत नाहीत. मग हा जो दाब आहे तो भूकंप रूपी बाहेर येतो किंवा सुनामी रूपी आपण जर पाहिलेले आहेत. पृथ्वीच्या प्लेट ज्यावेळी हालतात त्यावेळी समुद्रामध्ये पण सुनामी येते. ठीक आहे, तर हा जो दाब आहे ज्यावेळी ह्या प्लेट्स हालतात त्यावेळी तिथे पृथ्वीमध्ये भूकंप हा क्रिएट होतो. ओके, तर हे पृथ्वी हे जी आहे वेगवेगळ्या प्लेट्सनी बनलेली आहे हे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्लेट हालतायत कशा? तर तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्लेट्स पाहिल्या त्या, तर ह्या प्लेट हालत का आहेत नेमक्या? जर आपण जे ॲस्थोनोस्फिअर जो पाहिला होता पृथ्वीमधला, जे ॲस्थोनोस्फिअरचं इथलं जे लेअर पाहिलं होतं ना इथे मित्रांनो, हे जे इथे ॲस्थोनोस्फिअरचं जे लेअर पाहिलेलं होतं त्या ॲस्थोनोस्फिअर जो आहे तो कंटिन्युअसली गोलाकार आकारामध्ये फिरत आहे. ठीक आहे, हा जो ॲस्थोनोस्फिअर आहे असा गोलाकार फिरतोय. जसे आपले व्हील्स फिरत असतात चाकं, त्याप्रमाणे हा ॲस्थोनोस्फिअर गोलाकार फिरत आहे.
तर गोलाकार का फिरत आहे? जर आपण एखाद्या बादलीमध्ये जर पाणी गरम करायला ठेवतो त्यावेळी पाणी कसं फिरत असतं? खालचं पाणी गरम झालं, ज्यावेळी आपण हीटर लावतो पाणी बादलीमध्ये, तर त्यावेळी हीटर ज्यावेळी खाली लावतो आपण त्यावेळी खालचं पाणी गरम झाल्यानंतर ते वरती जातं आणि वरचं जे थंड पाणी आहे ते खालती गरम होण्यासाठी येतं. ओके, त्यानंतर पुन्हा खालचं जे थंड पाणी आहे ते गरम होतं हीटरमुळे आणि ते पुन्हा वरती चाललं जातं आणि वरचं जे कमी गरम पाणी आहे ते पुन्हा खाली येतं. तर ही क्रिया जी आहे कंटिन्युअस चालू राहते ज्यावेळी आपण बादलीमधलं पाणी गरम करतो. त्याचप्रमाणे ॲस्ट्रॉनोस्फिअरमध्ये ही क्रिया कंटिन्युअसली चालू आहे. तर ॲस्ट्रॉनोस्फिअरला गरम काय करत आहे? तर हे इनर कोअर, आउटर कोअर आणि मॅन्टलमधली जी ऊर्जा आहे या ऊर्जेमुळे ह्या ॲस्ट्रॉनोस्फिअरमधला जो मोल्टन मेटल आहे किंवा लावा जो आहे तो कंटिन्युअसली गरम होतोय, तो वरती जातोय, थंड होतोय किंवा त्यातली एनर्जी बाहेर निघते आणि तो पुन्हा खाली येतोय. ओके, तो खाली आल्यावरती पुन्हा एनर्जी घेतोय, पुन्हा उष्णता घेतोय, पुन्हा वरती चालला जातो व गरम असल्यामुळे पुन्हा खाली येतो, थंड झाल्यावरती पुन्हा खाली येतो, पुन्हा एनर्जी घेतो, पुन्हा वरती जातो. तर हे जे सायकल आहे ॲस्ट्रॉनोस्फिअरचं हे कंटिन्युअसली चालू आहे. आणि हा ॲस्ट्रॉनोस्फिअरचा एकच सर्कल नाही आहे, असे खूप सारे जे ॲस्ट्रॉनोस्फिअर आहेत, ॲस्ट्रॉनोस्फिअरचे ज्याला आपण सेल्स म्हणू शकतो, कन्व्हर्जंट सेल किंवा डायव्हर्जंट सेल जे आहेत ॲस्ट्रॉनोस्फिअरचे, असे खूप सारे सेल्स पृथ्वीखाली आहेत. त्यामुळे ह्या पृथ्वीवरचे जे प्लेट्स आहेत त्यांची मुवमेंट होते. ओके, तर प्लेट टेक्टोनिक सिद्धांत नेमका हाच सिद्धांत आहे मी पण पाहत होतो. तर ह्या प्लेट्स कशा हलतात? ओके, तर ह्या ज्या प्लेट्स आहेत, ज्यावेळी दोन प्लेट एकमेकांपासून लांब जात आहेत, म्हणजे जे ॲस्ट्रॉनोस्फिअरचे जे सेल्स आहेत खालती, जे लावा जो आहे प्लेटच्या खालचा, तो लावा एकमेकांपासून दूर जातोय. ज्यावेळी जर दूर जात असेल ॲस्ट्रॉनोस्फिअरचा लावा, तर ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत एकमेकांपासून दूर जाणार. ठीक आहे, ॲस्ट्रॉनोस्फिअरचा लावा एकमेकांपासून दूर जर जात असेल, अशा पद्धतीने जर फिरत असेल, तर ह्या प्लेट्स ही एकमेकांपासून दूर जातील. आणि ॲस्ट्रॉनोस्फिअरचा लावा जर एकमेकांच्या जवळ येत असेल, ओके, असं जर जवळ येत असेल एकमेकांच्या, तर दोन प्लेट्स एकमेकांच्या जवळ येतील. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्व्हर्जंट प्लेट. ह्या लावामुळे ह्या दोन प्लेट जे आहेत एकमेकांच्या जवळ येत आहेत. ओके, अशा लावा जो आहे एकमेकांच्या जवळ येतोय, त्यामुळे प्लेट्स ही एकमेकांच्या जवळ येणार. आणि डायव्हर्जंट प्लेट म्हणजे काय आहे? लावा एकमेकांपासून लांब जात आहे, त्यामुळे जो डायव्हर्जंट प्लेट जे आहेत त्या प्लेट ही एकमेकांपासून लांब जात आहे. म्हणजे जो लावा जो आहे, जो वरती येणाऱ्या सेलमधला जो लावा आहे, जर दोन वरती येणारे सेल एकमेकांच्या जवळ येत असतील तर प्लेट डायव्हर्ज होणार. आणि जर दोन खालती येणाऱ्या लावाच्या सेल जवळ येत असतील तर तेथे प्लेट एकमेकांच्या जवळ येणार. ओके, जर वरती येणारे जवळ येत असतील तर प्लेट एकमेकांपासून लांब जाणार आणि जर खालती येणारे जर लावा एकमेकांपासून जवळ येत असतील तर प्लेट एकमेकांना चिटकणार किंवा एकमेकांच्या जवळ येणार. आणि याच्या विरुद्ध मित्रांनो ट्रान्सफॉर्म बाउंड्री पण असते. ट्रान्सफॉर्म बाउंड्रीमध्ये काय होतं की जे दोन लावा आहेत ते एकमेकांच्या जवळ किंवा एकमेकांच्या लांब येत नाहीत, पण एकमेकांना समांतर जात आहेत. ओके, अशा समांतर फिरत आहेत हे लावा. ओके, पण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरत आहेत. ओके, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरत आहेत हे लावा. ओके, असे समांतर फिरत आहेत ह्या लावाचे सेल्स, पण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरत आहेत. त्यामुळे काय होते, वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशी मुवमेंट होते मागे पुढे, म्हणजे एकमेकांना घासून जात आहेत या प्लेट. ओके, या प्लेट ज्या आहेत एकमेकांना घासून जात आहेत. ह्या प्लेट्स एकमेकांपासून दूर जात नाहीत किंवा एकमेकांच्या जवळ येत नाहीत, फक्त एकमेकांना घासून या प्लेट जात आहेत. ठीक आहे, तर इथे मित्रांनो जर तुम्ही पाहिल्या पृथ्वीवरच्या जर प्लेट जर इथे तुम्ही पाहिल्या, तर आता ही नॉर्थ अमेरिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट जर पाहिली, त्या एकमेकांपासून दूर जात आहेत. ह्या ॲरो जे इथे दाखवलेले आहेत त्या एकमेकांपासून दूर जात आहेत. म्हणजे याच्या खाली काय असणार आहेत? डायव्हर्जंट सेल. जे कन्व्हेक्शन सेल जे आहेत ते वरती येणारे असतील. ओके, आणि त्यानंतर इथे आहे, इथे जर तुम्ही पाहिलं ही नॉर्थ अमेरिकन प्लेट आणि इथे पॅसिफिक प्लेट जर पाहिली तर एकमेकांच्या जवळ येत आहेत. ओके, तर इथे कन्व्हर्जंट सेल असतील. ओके, इथे कन्व्हर्जंट सेल असणार आहेत. त्यानंतर इथे जर ऑस्ट्रेलियन प्लेट आणि पॅसिफिक प्लेट जर पाहिल्या, इथे हे ॲरो जर पाहिले तर एकमेकांच्या जवळ येत आहेत, तर इथे पण कन्व्हर्जंट सेल असतील. खाली जाणारे सेल आहेत, इथे लावाचे जे सेल आहेत ते कसे खाली जाणारे असणार आहेत, त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येत आहेत. तर हे जे ॲरो जे आहेत पृथ्वीच्या प्लेटच्या फिरण्याची, म्हणजे त्यांच्या मुवमेंटची डायरेक्शन दाखवते. त्याचप्रमाणे इथे जर आपली भारतीय प्लेट पाहिली, इंडियन प्लेट, आणि इथून येणारी जी युरेशियन प्लेट आहे
त्या प्लेट ही एकमेकांच्या जवळ येत आहेत. इकडचा ॲरो दाखवलेला नाही, पण ही आणि इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट जे आहे ते एकमेकांच्या जवळ येत आहेत. त्यामुळे काय होतंय, त्या प्लेट एकमेकांना धडकलेल्या आहेत आणि तिथे जो हिमालय जो क्रिएट झालेला आहे ना मित्रांनो, ह्या दोन प्लेट एकमेकांच्या जवळ आल्यामुळे क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. आणि जो नेपाळ जो देश आहे तो इथेच हिमालयामध्ये वसलेला आहे, ज्यामुळे जेव्हा ह्या दोन प्लेट एकमेकांमध्ये घासतात किंवा एकमेकांच्या जवळ येतात, आणखी जवळ येतात, आणि यामधला दाब ज्यावेळी प्लेटला सहन करण्याच्या पलीकडे जातो त्यावेळी एनर्जी बाहेर पडते आणि त्यावेळी तेथे भूकंप होतो. जी आपण बातमी पहिल्यांदा पाहिली मित्रांनो, ती अशाच प्रकारच्या प्लेट जवळ आल्यामुळे तेथे भूकंप झालेला आहे. त्यानंतर आता आपण आपल्या धड्याकडे जाऊया. ठीक आहे मित्रांनो, तर आपण पाहिलं की पृथ्वी जी आहे कशी बनलेली आहे, पृथ्वीवरती कशा प्लेट्स आहेत, पृथ्वीच्या ज्या प्लेट्समुळे पृथ्वीच्या प्लेटची कशी हालचाल होते. आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे मित्रांनो की पृथ्वीवरती कशा ह्या प्लेट्स आहेत. तर ज्या इथे आता आपण धडा पाहूया. भूपृष्ठांतर्गत हालचाली, भूकंप व ज्वालामुखी या घटना ज्या आहेत पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ओके. आणि ही अस्थिरता जी आहे पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे होते. तर आपण पाहिलेले आहेत या प्लेट ज्या आहेत एकमेकांपासून दूर जातात किंवा जवळ येतात किंवा घर्षण निर्माण होतं पृथ्वीच्या प्लेटमध्ये, मागे पुढे प्लेट्स मूव्ह होतात, त्यामुळे याच्यामध्ये घर्षण निर्माण होतं. ठीक आहे. त्यामुळे या पृथ्वीच्या प्लेट्समध्ये अस्थिरता निर्माण होते. आणि ह्या भूपृष्ठांतर्गत हालचाली ज्या आहेत मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. वरच्या थरात म्हणजे आपण पाहिलेलं आहे लिथोस्फिअर जे म्हणतो आपण त्याला, ओशनिक क्रस्ट, कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि लिथोस्फिअर जे आहे या तिघांची मुवमेंट होत असते कंटिन्युअसली. ठीक आहे. प्रावरणामध्ये आपण पाहिलेलं होतं की जे किरणोत्सारी पदार्थ आहेत त्याच्यामधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जा लहरी ज्या आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि ह्या ऊर्जा लहरी म्हणजे जे सेल्स आपण सांगितलं होतं, कन्व्हेक्शन सेल तयार होतात, त्याला आपण ऊर्जा लहरी असं म्हणतो. आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यामुळे काय होतं, ह्या ऊर्जा लहरी एक ठिकाणी असल्यामुळे त्या प्लेट्सही आपल्यासोबत घेऊन जातात. ठीक आहे. आता ह्या ज्या अंतर्गत भू हालचाली निर्माण होतात त्याचे वर्गीकरण कशामध्ये केलेलं आहे, गती, दिशा आणि भूरूपांवर आधारित त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर गतीच्या आधारे काय वर्गीकरण केलेलं आहे, मंद भू हालचाली, शीघ्र भू हालचाली. तर मंद भू हालचाली कशा होतात, कंटिन्युअसली होतात. जे आपण पाहिलं होतं, ज्या प्लेट्सची मुवमेंट जी होते ती कंटिन्युअसली मुवमेंट होते आणि त्यामुळे काय होतं, पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. ते आपण पाहणार आहोत आता, पर्वत आणि खंडांची निर्मिती कशी झालेली आहे पृथ्वीवरती. आणि त्यानंतर काय आहे, शीघ्र भू हालचाली. शीघ्र भू हालचाली कशा होतात की ज्यावेळी ह्या प्लेट ज्यावेळी एकत्र आलेले असतात पण काही दबाव जो होतो तिथला एकदम तिथे जास्त दबाव होतो ज्यावेळी प्लेटची मुवमेंट होते आणि हा दबाव सहन करण्यापलीकडे झाल्यावर त्या प्लेटमध्ये एकदम जास्त मुवमेंट होते आणि तिथे ऊर्जा जी आहे खूप प्रमाणात बाहेर येते. आणि ऊर्जा जी आहे खूप प्रमाणात बाहेर आल्यामुळे तिथे ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि भूकंप आणि ज्वालामुखी निर्माण होतो तिथे. ओके. तर या शीघ्र भू हालचालींमुळे भूकंप आणि ज्वालामुखी निर्माण होतो. त्यानंतर दिशा जे आहेत आपण पाहिलेल्या आहेत, क्षितिज समांतर भू हालचाली, ऊर्ध्वगामी वरती येणारे कन्व्हेक्शन सेल्स आणि अधोगामी भू हालचाली. ओके. किंवा या सेल्समुळे ज्या भू हालचाली होतात, जमीन खालती किंवा वरती जाणे किंवा जमिनीची जी मुवमेंट आहे एकमेकांना समांतर मुवमेंट होणे, याही मुवमेंट होतात. यालाच आपण क्षितिज समांतर मुवमेंट किंवा ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी भू हालचाली असं म्हणतो. त्यानंतर भूरूपी कोणती निर्माण होतात, खंडजन्य भूखंड निर्माण होतात. या ज्या मुवमेंट्स आहेत याच्यामुळेच भूखंड निर्माण होतात किंवा पठारे निर्माण होतात किंवा उच्चभूमी तयार होतात. उच्चभूमी म्हणजे पर्वत तयार होतात किंवा पर्वजन, वलीकरण किंवा प्रस्तरभंग क्रिया. वलीकरण जे काय आहे ते आपण पाहणार आहोत पुढे. ठीक आहे. तर आता मंद भू हालचाली पाहूया आपण. तर मंद भू हालचालींमुळे काय होतं, भूकवचावर पर्वत निर्मिती किंवा खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. तर आता हे मंद भू हालचाली ज्या आहेत ह्या कशा कारणीभूत आहेत पर्वत निर्मिती किंवा खंड निर्मिती करायला. तर लहरींच्या हालचालीची दिशा आपण पाहिलेलं आहे, लहरी एकमेकांच्या जवळ येतात किंवा एकमेकांच्या अपोजिट जातात. ठीक आहे. किंवा कठीण खडकांवर होणार परिणाम. पण कधी कधी काय होतं, दाब निर्माण होते. दाब निर्माण झाल्यामुळे त्या जो खडक आहे तिथे पूर्वीपासूनच तिथे त्या खडकांमध्ये काही भेगा असल्यामुळे किंवा काहीही खडकांमध्ये तिथे पूर्वीपासूनच त्या खडकांमध्ये भेगा असल्यामुळे काय होतं, हे दाब ज्यावेळी पडतो त्या खडकावरती त्यावेळी हे काही खडक वरती सरकले जातात आणि काही खालती सरकले जातात. ठीक आहे. त्यामुळे ही पर्वत निर्माण होतात. ठीक आहे. पण काही वेळा काय होतं,
जो खडक जे आहेत वेगळ्या एकमेकांपासून ताणले जातात. ताणले गेल्यावरती हे जे खडक आहेत एकमेकांपासून लांब जातात आणि लांब जाताना एक खडक खाली सरकला जातो आणि एक खडक वरती सरकला जातो. त्यावेळीही तेथे पर्वत निर्माण. आणि मृदू खडकांवरती काय परिणाम होतो? ज्यावेळी ह्या दोन प्लेट्स एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळी वलीकरण होतं ह्या प्लेटचं. एकमेकांवरती अशा चढल्या जातात एकमेकांवरती. ठीक आहे. ज्यावेळी ही प्लेट या प्लेटवरती ज्यावेळी धडकते दुसऱ्या प्लेटला त्यावेळी काय होतं? ही प्लेट अशी गुंडाळली जाते. ओके. आणि हे जे गुंडाळणं आहे हे जर ह्या प्लेट्स कंटिन्युअसली एकमेकांवरती एकमेकांच्या जवळ येत राहिल्या तर हे वलीकरणाची जी क्रिया आहे ती कंटिन्युअसली चालत राहते. त्यामुळे ह्या वळ्या ज्या आहेत ह्या कंटिन्युअसली वळ्या पडत जातात. आणि ह्या जर प्लेट्स एकमेकांपासून दूर गेल्या तर ही तेथे प्रस्तरभंग पावतो आणि तेथेही पथ निर्माण होतो. तर पर्वत निर्माणकारी हालचाली आपण पाहिल्या. आता इथे त्यांनी उदाहरण दिलेले आहे. टेबलवरती एक पट्टी ठेवलेली आहे आणि दोन्ही साईडने दाब दिल्यावर पट्टी कागदाची पट्टी वरती उचलली जाते आणि तेथे पर्वत निर्माण झाल्यासारखं किंवा वळी पडल्यासारखी किंवा वली पडल्यासारखं भास निर्माण होतो आणि तेथे पर्वत निर्माण होतो. जमिनी बाबतीतही असंच होतं. ठीक आहे. तर आता आपण जे पाहिलंच की भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला काय पडतात. तर ह्या घड्या कशा पडतात? ज्यावेळी जमीन जी आहे कंटिन्युअसली एकमेकांवरती जर पुढे येत राहिली तर या खडक जे आहेत एकमेकांवरती चालले जातात आणि एकमेकांवरती चालत जाऊन ते त्या खडकांच्या वळ्या पडल्या जातात. दाब जो आहे तो कंटिन्युअस चालत राहतो त्यामुळे ह्या वळ्या पडत जातात. आणि दाब तीव्र असल्यास काय होतं? ह्या वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्माण होते. जर आपण या जगामधले पाहिले हिमालय पर्वत, अरवली पर्वत जो राजस्थानमध्ये आहे, हिमालय पर्वत जो आपल्या नॉर्दर्न साईडला आहे किंवा नॉर्थ ईशान्य साईडला जे आहे, ईशान्य साईडला नॉर्थ ईस्ट साईडला जो आहे तो हिमालय पर्वत भारताच्या आहे. तर हिमालय पर्वत जे आहे ते इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट आपण पाहिलं होतं एकमेकांना धडकल्यामुळे हिमालय पर्वत. आणि अरवली पर्वत हे खूप पूर्वी हिमालयाच्या आधीही तयार झालेला. अरवली पर्वत हा असं सांगितलं जातं की अरवली पर्वत हिमालयापेक्षाही खूप मोठा. ज्याप्रमाणे आत्ताही काळातही अरवलीचे अवशेष आपणास दिसतात त्यावरून आपण सांगतोय की अरवली पर्वत हा हिमालयापेक्षाही खूप मोठा असू शकेल. आणि हिमालय जो पर्वत आहे अजूनही तयार होत आहे. कंटिन्युअसली बिल्डिंग आहे तो. अजूनही या दोन प्लेट एकमेकांच्या जवळ येतात त्यामुळे तेथे आजही आपणास हिमालयाची उंची वाढलेली दिसते आणि तेथे त्या भागात आजही आपणास भूकंप झालेला दिसतो. त्यानंतर रॉकी जे नॉर्थ अमेरिकामध्ये आहे हे पर्वत हेही याच प्रकारे निर्माण झाले. त्यानंतर अँडीज पर्वत जे साऊथ अमेरिकेमध्ये आहेत, आल्प्स पर्वत जे युरोपमध्ये आहेत, हे वली पर्वतांची मुख्य उदाहरणे आहेत. तर आता ह्या वळ्या जर तुम्ही पाहिल्यात ह्या पर्वतांवरती तुम्हाला ह्या वळ्या अशा जो दाब पडल्यानंतर हे असे ह्या वळ्या पडत एकमेकांवरती या वळ्या फिरत जातात. ओके. आणि जर या कंटिन्युअसली दाब राहिला तर हे गुंतागुंत अधिक वाढत जाते. ठीक आहे मित्रांनो. तर इथे जर पाहिलं तुम्ही हिमालयामध्ये ह्या अशा प्रकारच्या वळ्या पडलेल्या आहेत. हा हिमालयाचा टॉप व्ह्यू आहे, वरून घेतलेला फोटो आहे. तर या हिमालयामध्येही असेच हिमालय पर्वत निर्माण होत गेलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण वली पर्वत पाहिला. त्यानंतर आता आपण पाहूया दोन प्लेट आता जवळ येत होत्या. जर आता दोन प्लेट एकमेकांपासून लांब गेले तर आपण प्लेट टॅक्टॉनिक सिद्धांत पाहिला होता. तर प्लेट टॅक्टॉनिक सिद्धांतामध्ये काय पाहिलं होतं आपण की दोन प्लेट्स एकमेकांवरती जवळ येतात किंवा लांब येतात किंवा एकमेकांना घासल्या जातात. तर आता हे माउंटन रेंजेस आहेत ह्या कशा तयार होतात? तर इथे पहा तुम्ही हे कॉन्टिनेंटल क्रस्ट. ज्यावेळी दोन भूभाग, ओके भूभाग म्हणतोय मी, कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे हे जमिनीचे भाग आहेत. इथे जर पाहिलं तुम्ही कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये हे जमिनीचे भाग आहेत. या दोन जर जमिनीच्या भाग एकत्र येऊन एकमेकांवरती जर एकमेकांना धडकल्या, दोन प्लेट जमिनी असलेल्या प्लेट जर एकमेकांना धडकल्या तर त्यावेळी तेथे वली पर्वत निर्माण होतात. ठीक आहे. माउंटन रेंजेस क्रिएट होत. हिमालयासारख्या किंवा अरवली पर्वतासारख्या किंवा आल्प्स, रॉकीज,
रॉकीज, अँडीज यासारखे पर्वत निर्माण होतात. ज्यावेळी दोन जमिनीचे भाग एकत्र येतात, जमीन कॉन्टिनेंटल क्रस्ट ज्यावेळी एकत्र येतात, ज्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो, ज्यावेळी एकत्र येतात आणि ज्यावेळी एकमेकांवरती आदळतात, आणि ही प्रक्रिया जर दाबाची प्रक्रिया कंटिन्युअसली मूवमेंट होत राहिली तर कालांतराने त्या भागामध्ये पर्वत निर्माण होतात. ओके. आणि जर मित्रांनो एक ओशन प्लेट, एक समुद्राची प्लेट आणि एक जर जमिनीची प्लेट जर एकत्र आली तर तेथे काय होणार? तर मित्रांनो आपण आता पाहूया सी फ्लोर, समुद्र तळ प्रसरण संरचना सिद्धांत आपण पाहणार आहोत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? सी फ्लोर स्प्रेडिंग थेअरी. ठीक आहे मित्रांनो. तर सी फ्लोअरमध्ये ज्यावेळी जिथे महासागर आहे तर महासागराच्या खाली काय आहे? 1960 साली काय हेनरी हॅस आणि डायट्स या दोन शास्त्रज्ञांनी, जर्मनीमधल्या शास्त्रज्ञांनी या थेअरीचा शोध लावला. तर त्यांनी काय केलं? समुद्राच्या तळाशी सबमरीन्स पाठवल्या आणि तेथे सबमरीनने त्यांनी अभ्यास केला की समुद्राचा तळ नेमका आहे कसा. तर समुद्राच्या तळाच्या जवळ गेल्यावरती त्यांना असं आढळून आलं की समुद्राच्या मध्यभागी एक खूप मोठी दरी आहे, ज्याला आपण म्हणतो मिड ओशनिक रिज. समुद्राच्या मध्यभागी जर तिथे त्यांनी अटलांटिक समुद्राचा अभ्यास केला होता, त्या अटलांटिक समुद्राच्या मध्ये त्यांनी सबमरीन पाठवले आणि तेथे अभ्यास केला आणि तेथे त्यांना समुद्राच्या मध्ये खूप मोठी दरी दिसली. त्यांना लक्षात आलं नाही की ही दरी कशासाठी आहे, पण त्यांनी काही काळानंतर अभ्यास केला तर ही जी दरी होती त्या दरीपासून जे तयार झालेले खडक होते ते नवीन प्रकारचे खडक होते. त्यांनी त्यानंतर कार्बन डेटिंग खडकांचं केलं आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की दरीपासूनचे जे जवळचे खडक आहेत ते एकदम नवीन आहेत. त्यानंतर जसं जसं आपण दरीपासून दूर जाऊ तसं तसं ह्या खडकांचं जे वय आहे ते जास्त आहे, म्हणजे वाढत जात आहेत, म्हणजे ते जुने खडक आहेत, म्हणजे ते आधी तयार झालेले असणार आहेत. तर त्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वीच्या खालती असे फिरणारे सेल जे आहेत ते आपण पूर्वीच पाहिलेलं आहे. त्या फिरणाऱ्या सेलमुळे काय होतं आहे? ओशनिक क्रस्ट जे आहे ते ही मुवमेंट होत आहे आणि ते ओशनिक क्रस्टची मुवमेंट झाल्यामुळे काय होतं? हे ओशनिक क्रस्ट एकमेकांपासून दूर जात आहे. आता इथे काय होतं मित्रांनो? एकमेकांपासून दूर जाण्याची क्रिया होते, म्हणजे हे जे सेल आहे एकमेकांपासून दूर झाल्यामुळे इथे मिड ओशनिक रिज तयार झाली, दरी तयार झाली. आणि ही जी दरी ज्यावेळी तयार होत असते, आता इथे एकमेकांपासून ज्यावेळी दूर जातात त्यावेळी काय होतं? ही दरी तयार होते, मिड ओशनिक रिज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे आता इथे जे ॲस्टोनोस्फिअरचे जर तुम्ही पाहिलं सी फ्लोअर स्प्रेडिंग थेअरीमध्ये, ॲस्टोनोस्फिअरचे जे सेल आहेत ते एकमेकांपासून दूर जात आहेत आणि हा जो मॅग्मा आहे हा समुद्राच्या क्रस्टवरती येऊन वरती पसरत आहे. ठीक आहे. हा ॲस्टोनोस्फिअरमधला मॅग्मा जो आहे तो मिड ओशनिक रिजमधून बाहेर येतो आहे आणि समुद्राची क्रस्ट वाढवत आहे तिथे. आणि जसा जसा हा बेसाल्ट असतो, हा जो ॲस्टोनोस्फिअर आहे वरती येऊन बेसाल्टमध्ये कन्वर्ट होतो, ऑलिव्हाईन मॅग्मा वरती येऊन बेसाल्टमध्ये कन्वर्ट होतो आणि त्यामुळे समुद्राचा जो खडक आहे तो बेसाल्टिक आहे. ठीक आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे आता जर इथे जर तुम्ही पाहिलं, आता इकडून काय जाते? ही जी प्लेट आहे ही खालती जाते आणि इकडून जमिनीची प्लेट येते, कॉन्टिनेंटल क्रस्ट येतोय. आता हे दोन्ही जे आहेत एकमेकांच्या जवळ येतात, एक समुद्राची प्लेट आहे आणि एक जमिनीची प्लेट आहे. तर तेव्हा काय होतं? समुद्राची प्लेट आणि ज्यावेळी जमिनीची प्लेट एकमेकांना धडकतात त्यावेळी जमिनीची प्लेट जी आहे ती हलकी असते. हलकी का असते जमिनीची प्लेट? तर जमिनीच्या प्लेटची घनता कमी असते. जमिनीच्या प्लेटचा जो दगड असतो तो असतो अँडेसाइट. ओके. जमिनीच्या प्लेटचा दगड कुठला असतो? ग्रॅनाइट किंवा अँडेसाइट टाईपचा दगड असतो. जो या समुद्राचा प्लेटचा जो दगड कुठला आपण पाहिला? बेसाल्टिक. त्या दगडापेक्षा हलका असतो. त्यामुळे काय होतं? ज्यावेळी समुद्राची प्लेट आणि जमिनीची प्लेट एकमेकांना धडकतात त्यावेळी काय होतं? समुद्राची प्लेट खालती जाते आणि जमिनीची प्लेट वरती येते आणि इथून जो ॲस्टोनोस्फिअरमधला जो मॅग्मा आहे तोही बाहेर पडतो. ठीक आहे. आणि तो ॲस्टोनोस्फिअरचा जो मॅग्मा आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? बेसाल्ट आणि अँडेसाइटमध्ये कन्वर्ट होतो. आणि तो मॅग्मा खालती जाऊ नाही शकत, कारण आता त्या मॅग्माची जी घनता आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे तो समुद्राच्या पाण्यावरती इथे जमा व्हायला जातो आणि तेथे जे आपण आयलँड आर्क म्हणतो, आयलँड आर्क तयार होतात. आता इथे जर पाहिलं तुम्ही, इथे वोल्कॅनिक आयलँड आर्क तयार झालेले आहेत. जमिनीची प्लेट आणि ओशनिक प्लेट एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, त्यामुळे तिथे काय झालं? आयलँड आर्क तयार होतात. जे कॉन्टिनेंट असतं किंवा खंड असतं, खंडाच्या सीमावर्ती भागात हे आयलँड वोल्कॅनिक आर्क तयार होतं
त्यामुळे जर आपण जर जगाचा नकाशा पाहिला तर जगाच्या नकाशामध्ये साऊथ अमेरिका जे खंड आहे त्याच्या पूर्वेकडील बाजूस ह्या ओल्कॅनिक आयलँड आर पाहतात, कारण इथे नाझका प्लेट आणि ही साऊथ अमेरिकन प्लेट एकमेकांच्या जवळ येत आहे. त्यानंतर आपण जर हिमालय पाहिला, हिमालयाच्या पूर्वी इथे काराकोरम आणि द्रास रेंजेस पण आहेत. तर हे जे द्रास रेंजेस आहेत त्या पूर्वीची जी इंडियन ओशन प्लेट ज्यावेळी युरेशियन प्लेटला आधी धडकण्याच्या आधी इंडियन ओशन प्लेट आणि युरेशियन प्लेटचा जो कॉन्टिनेंटल क्रस्ट होता आणि इंडियन ओशन प्लेटचा जो ओशनिक क्रस्ट होता यांची ज्यावेळी धडक झाली त्यावेळी हे कॉन्टिनेंटल आर्क्स इथे तयार झाले. म्हणजे हिमालयाच्या खूप पूर्वी काराकोरम आणि द्रास रेंजेस ह्या तयार झालेल्या असाव्यात. ओके, ठीक आहे मित्रांनो. हे त्याचप्रमाणे आता आपण पाहूया जे समुद्रामध्ये जे आहेत आयलँड्स कसे तयार होतात. आयलँड म्हणजे आपण पाहूया समुद्रामध्ये आयलँड्स कसे तयार होतात. ज्यावेळी दोन ओशनिक, आता मगाशी आपण पाहिलं होतं की दोन ओशनिक आणि ओशनिक क्रस्ट एकमेकांपासून लांब चालल्यावर काय होतं, मध्ये मिड ओशनिक रिज तयार होते. पण ज्यावेळी दोन ओशनिक रिज, ओशनिक क्रस्ट ज्यावेळी एकत्र येतात, ज्यावेळी जवळ येतात एकमेकांच्या, त्यावेळी तेथे समुद्रामध्ये काय निर्माण होतं, त्यावेळी काय होणार आहे, दोन ओशनिक रिजची धडक झालेली आहे, ओशनिक क्रस्टची इथे धडक झालेली आहे. त्यामुळे इथे काय होणार, ॲस्टोनोस्फिअर मधला जो लावा आहे तो बाहेर पडणार आहे. आणि या इथे दोन ज्यावेळी ओशनिक क्रस्टची धडक होते त्यावेळी ज्या ओशनिक प्लेटची लांबी जास्त असेल ती ओशनिक प्लेट खालती जाते आणि दुसरी प्लेट इथे धडक झाल्यामुळे तेथे हीट निर्माण होते आणि तेथे लावा निर्माण होतो. आणि ॲस्टोनोस्फिअरचा पण लावा बेसाल्टपासून अँडेसाइटमध्ये कन्वर्ट होतो आणि तो लावा पाण्यामध्ये असा जमा होण्यास सुरुवात होते. मग हे कधीपर्यंत जमा होत राहतो, जोपर्यंत ही मुवमेंट कंटिन्युअस होते, एकमेकांना जेव्हापर्यंत त्यांची धडक कंटिन्युअसली चालू आहे तोपर्यंत हा लावा तिथे जमा होणार. आणि काही काळाने काय होतं, हा लावा इतका वाढून जातो की आपल्याला जमिनीवरती आयलँड दिसू लागतात. म्हणजे ह्या आयलँडची निर्मिती ही दोन ओशनिक प्लेटच्या धडकेमुळे निर्माण होते. ओके, आता तुम्ही ओल्कॅनिक आर्क कसे तयार झाले हे पाहिलं. ज्यावेळी कॉन्टिनेंटल आणि ओशनिक क्रस्टची धडक होते त्यावेळी ओल्कॅनिक आर्क निर्माण होतात. आणि ज्यावेळी आयलँड कसे निर्माण होतात, दोन ओशनिक क्रस्ट एकमेकांना धडकतात त्यावेळी समुद्राच्या ज्या क्रस्ट आहेत त्या एकमेकांना धडकतात त्यावेळी आयलँड आर्क तयार होतात. आणि दोन कॉन्टिनेंटल क्रस्ट ज्यावेळी धडकतात त्यावेळी माउंटेन्स क्रिएट होतात. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पाहूया गट पर्वत कसे तयार होतात. तर गट पर्वत कसे तयार होतात मित्रांनो, जर ज्यावेळी दोन प्लेट्स एकमेकांच्या जवळ येत आहेत, ठीक आहे, दोन प्लेट ज्या आहेत एकमेकांच्या जवळ येत आहेत त्यावेळी एक प्लेट जो आहे काहीतरी प्रस्तरभंग जास्त दाब आल्यामुळे एका प्लेटला भेग पडली जाते आणि तो जो भाग आहे तो भूभाग वरती उचलला जातो, दुसऱ्या भूभागापेक्षा जास्त वरती उचलला जातो. त्यामुळे हा भूभाग उचललेला जो भूभाग आहे तो खालच्या भूभागापेक्षा उंच दिसू लागतो आणि तेथे गटपर्वत किंवा ज्याला आपण ब्लॉक माउंटेन असे म्हणतो ते ब्लॉक माउंटेन क्रिएट होतात. ठीक आहे, हा जो आहे असाही क्रिएट होतो, या साईडलाही क्रिएट होऊ शकतो. आणि या गटपर्वताचा जो उतार असतो तो एकदम तीव्र उतार असतो. ठीक आहे, आणि जर हे पर्वत अजून हे दाबामुळे क्रिएट झालेले गटपर्वत आहेत, प्लेट जे आहेत एकमेकांच्या जवळ येतात आणि हा दाब जर कंटिन्यूअस राहिला तर एक भूभाग हा असा वरती उचलला जातो. आणि जर हे दोन भूभाग जर एकमेकांपासून लांब जरी जात असतील त्यावेळीही गटपर्वत निर्माण होतात, त्याला आपण म्हणतो प्रस्तरभंग पर्वत. ठीक आहे, तर आता हे दोन जे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, कॉन्टिनेंटवरती जर काही कारणास्तव कॉन्टिनेंटच्या खालती जर हे ॲस्टोनोस्फिअरचे जे सेल आहेत ते ॲक्टिवेट झाले तर काय होणार, तिथे दोन कॉन्टिनेंट आहे तिथे फूट पडायला चालू होणार. ओके, दोन जे कॉन्टिनेंट आहेत, कॉन्टिनेंट म्हणजे जमीन जी आहे तिथली फाटायला चालू होणार. मग काही काळाने काय होणार, ही जमीन जी आहे फाटत फाटत एकमेकांपासून लांब जाणार आणि मधली जी जमीन होती, ह्या दोन भागांच्या ज्या मधली जी जमीन होती ती खालती चालली जाते. मग खालती चालली झाल्यामुळे काय जातं, हा भूभाग जो आहे आपल्याला आपोआप वरती दिसायला लागतो आणि हा भूभाग खालती दिसायला लागतो. ओके, त्यामुळे तेथे रिफ्ट व्हॅली क्रिएट होते आणि हे रिफ्ट व्हॅली क्रिएट झाल्यामुळे हा इथला उतार जो आहे तो एकदम तीव्र उतार निर्माण होतो. आणि ह्या दोन भूभागांमध्ये हा खालती दरीसारखा, ज्याला आपण खचदरी असं म्हणतो, खचदरीसारखा भाग निर्माण होतो. ठीक आहे, खचदरीसारखा भाग निर्माण झाल्यामुळे तेथून नदी ही वाहू शकते. तेथे सुरुवातीला त्या भागातून नदी वाहते आणि जर ही प्रक्रिया जर अजून कंटिन्युअस राहिली तर हे भूभाग आणखी लांब चालले जातात आणि तेथे समुद्राचे पाणी मध्ये घुसते. ठीक आहे, समुद्राचे पाणी घुसल्यावरती तेथे छोटा समुद्र निर्माण होतो आणि ही प्रक्रिया जर अजून चालली राहिली तर तेथे महासागर क्रिएट होतो आणि महासागराच्या मध्ये
मिड ओशनिक रिज तयार होते. ठीक आहे. तर आता आपण इथे पाहिलं होतं उदाहरण, जगामध्ये हे उदाहरण पाहूया आपण. जर इथे आफ्रिकन प्लेट जे आहे, आफ्रिकन प्लेटचा जो इथे ईस्टर्न पार्ट जर तुम्ही पाहिला ना मित्रांनो, तर ईस्टर्न पार्टमध्ये ही अशी क्रिया झालेली आहे. मधून पाहूया गटपर्वत कसे निर्माण होतात हे पाहूया आपण. अंतर्गत हालचालींमुळे काय होतं, क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा निर्माण होतात किंवा एकमेकांच्या जवळ येणारे खडक असतात आणि त्यामुळे काय होतं, खडकांवर ताण होतो व त्यामुळे खडकांना तडे पडतात व थडे हे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग निर्माण होतात. आपण हे पाहिलेलं आहे, जे विभंग तयार होतात खडकांमध्ये आणि हे खडकांमध्ये काय होतं, खडक विभंग पाहतात. विभंग म्हणजे तुकडे पडतात, म्हणजे त्याच्यामध्ये भेग निर्माण होते आणि हे खडक एकमेकांवरती चढले जातात दाब असल्यामुळे किंवा खडकांमध्ये ताण असल्यामुळे. ठीक आहे. तर दाब असल्यामुळे हे खडक काय वरती उचलला जातो, हे आपण पाहिलं होतं मगाशी. हा खडक जो आहे दाब असल्यामुळे कंटिन्युअस वरती उचलला गेला आणि दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला गेलेला भाग म्हणजे ठोकळ्यासारखा दिसतो. त्याला आपण ब्लॉक माउंटन किंवा गटपर्वत असे म्हणतो. भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. गटपर्वताचा माथा काय असतो, सपाट असतो, कारण तेथे काय, हा जो जमिनीचा भूभाग आहे फक्त वरती उचलला गेला आहे. जो खालती जी जमीन होती तीच वरती उचलली गेली, त्यामुळे त्याचा माथा सपाट आहे आणि तिथे काय सुरुवातीला शिखरं नसणार आहेत, पण त्याचा उतार काय तीव्र असणार. युरोपमधला कुठला ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार याचे उदाहरण आहे. ओके. मेघालय पठार जे भारतामध्ये आहे त्याचं उदाहरण आहे. इथे फोटो दिलेला आहे, इथे पहा, याचा उतार जो आहे तीव्र आहे आणि हा माथा एकदम सपाट आहे, तो गटपर्वताचं उदाहरण आहे. ठीक आहे. आता जे आपण दुसरं एक उदाहरण पाहिलं होतं, खचदरी कशी निर्माण होते, ज्यावेळी दोन भूकवचातील खडक एकमेकांपासून दूर जात असतात त्यावेळी काय होतं, तिथे ताण निर्माण होतो. त्यामुळे काय खडकांना तडे निर्माण होतात आणि विभंग तयार होतो आणि दोन्ही बाजूंना खडक सरकले जातात. हे दोन्ही बाजूंचे खडक एकमेकांपासून लांब जातात आणि तेथे खचदरी निर्माण होते. तर ह्या खचदरीमधून असं पाणी वाहू लागतं सुरुवातीला, हे आपण पाहिलं होतं मगाशी. जशी ही नर्मदा नदी आहे खचदरीतून जे विंध्य पर्वताच्या इथे निर्माण झालेली आहे, ते खचदरीचं एक उदाहरण आहे. ठीक आहे. आणि खचदरीचे उतार हे तीव्र असतात. नर्मदा नदीची खचदरी आणि आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली. ओके, हे याचं उदाहरण आहे. कोणतं, ग्रेट रिफ्ट व्हॅली. आणि युरोपातील राईन नदीची खचदरी ही याचं उदाहरण आहे. आणि मित्रांनो, जर अजून एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर अजून एक उदाहरण आहे. इथे अरेबियन प्लेट आणि आफ्रिकन प्लेटमध्ये जो समुद्र तयार झालेला आहे ना, रेड सी, तर रेड सी ही याचं एक उदाहरण आहे रिफ्ट व्हॅलीचं. ठीक आहे. म्हणजे जे प्रस्तरभंग पाहून जे खचदऱ्या ज्या तयार होतात ते, आता हा सुरुवातीला जो रेड सी आहे तो नॅसंट स्टेजमध्ये आहे. ठीक आहे. तर तो काही काळाने महासागरही होऊ शकतो. ठीक आहे. तर सुरुवातीला याचं काय झालं असणार, दोन भूभाग एकमेकांपासून लांब गेले असतात, त्यावरून तेथून नदी वाहू लागली असणार. अजून तेथे प्रक्रिया चालू राहिल्यामुळे तेथे समुद्राचं पाणी घुसलं आणि समुद्राचं पाणी घुसलेलं आहे सध्या तिथे, रेड सी आहे तो. आणि अजून ही क्रिया कंटिन्यूस राहिली तर तेथे महासागर तयार होऊ शकतो त्या दोन खंडांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं आपण पाहूया, खंड निर्माणकारी हालचाली. खंड निर्माणकारी हालचाली पाहूया आता आपण. मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात, हे आपण पाहिलेलं आहे. खालतीवरती कन्व्हेक्शन सेल मूव्ह होत आहेत, मंद भू हालचाली होतात. या हालचालीमुळे काय होतं, भूकवचाचा विस्तीर्ण भाग हा वर उचलला जातो किंवा खचतो. हा भाग पर्वत बनण्यासाठी वर उचलावा लागतो किंवा एकतर तो खाली, ज्यावेळी एकमेकांपासून दूर जातात त्यावेळी तो खाली खेचला जातो. ठीक आहे. आणि भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे काय होतं, खंडांची निर्मिती होते. ठीक आहे. भूकवचाचा भाग ज्यावेळी समुद्र सपाटीपासून वर 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 उचलत जातो त्यावेळी तेथे खंडांची निर्मिती होते. म्हणून या भू हालचालीला आपण काय म्हणतो, खंड निर्माणकारी हालचाली. ठीक आहे. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची ही निर्मिती होते. आता ही विस्तीर्ण पठारणी कशी निर्माण, आता हिमालयाच्या साईडला तिबेटचं पठार आहे पहा. तर ज्यावेळी हिमालयाची निर्मिती होत होती मित्रांनो, त्यावेळी काय होतं, खूप प्रमाणात येथे दाब निर्माण झाला हिमालयामध्ये आणि या दाबामुळे इकडचा जो प्रदेश होता हिमालयाच्या पाठीमागच्या साईडचा प्रदेश तो उचलला गेला वरती. खूप मोठ्या प्रमाणात दाब झाल्यामुळे
इकडचा हिमालयाच्या पाठीमागचा जो प्रदेश होता तोही वरती उचलला गेला, ज्याला आपण तिबेटचे पठार असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, तर तो भूभाग ही तयार अशा प्रकारे पठारांची ही निर्मिती होते. परंतु मूळचा भूभाग जो आहे खाली कसल्यास तो समुद्रा सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. आपण हे पूर्वीच पाहिलेलं आहे. ओशॅनिक रेजमुळे जो समुद्र रेड सीचं उदाहरण जे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शीघ्र भूहालचाली पाहूया. शीघ्र भूहालचालीमध्ये काय, भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. ठीक आहे, भूकंपाची तीव्रता आणि परिणाम आपण सुरुवातीलाच बातमीमध्ये पाहिले. तर आता भूकंप काय असतो आपण पाहूया. ज्यावेळी तुम्ही एखादा रेल्वे स्टेशनच्या साईडला जरी उभा राहता त्यावेळी काय होतं, रेल्वे जरी गेली तरी तेथे तुम्हाला धड 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 असा हादरल्यासारखा आवाज येतो. तर साध्या रेल्वेमुळे एवढी जर हालचाल होत असेल तर भूकंप झाल्यावरती किती प्रमाणात धक्का बसत असेल याचा विचार करा मित्रांनो. भूपृष्ठाच्या अंतर्गत ज्या हालचाली होतात त्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आपण एकदम छोट्या स्केलवरती विचार करतो. भूपृष्ठाच्या हालचाली खंड निर्माण होत आहेत मित्रांनो. पूर्ण देशच्या देश, खंडच्या खंड एकाच वेळी मूव्ह होत आहेत. म्हणजे जर त्याचा इनर्शिया पाहिला आपण तर किती मोठ्या प्रमाणात ती एनर्जी असेल लक्षात घ्या. त्यामुळे ज्यावेळी हे एकमेकांवरती धडकतात त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो तिथे. आणि हा जो ताण आहे हा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ज्यावेळी जातो त्यावेळी तो मोकळा होतो. आणि तेथे काय होतं, ऊर्जेचे उत्सर्जन होऊन खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लहरी निर्माण झाल्या. त्यामुळे काय होतं, भूपृष्ठ जो आहे तो कंप पावतो. जमीन जी आहे ती कंप म्हणजे हालते. त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप. भूकंपाची तीव्रता आपण कशाने मोजतो, रिश्टर स्केलने मोजतो. ठीक आहे, हे भूकंप मोजण्याचं एक यंत्र आहे, इथं दाखवलेलं आहे. भूकंपाची कारणे काय आहेत तर आता आपण पाहिलेले आहेत. भूपट्ट जे आहेत एकमेकांपासून दूर सरकतात किंवा एकमेकांवरती आदळतात किंवा एकमेकांच्या खाली जातात किंवा एकमेकांच्या वर येतात. त्यावेळी ही भूकंप तयार होतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन काय होतं, खडकांमध्ये विभंग होतो किंवा ज्वालामुखीचा उद्रेक ज्यावेळी होतो त्यावेळी ही भूकंप निर्माण होतो. ठीक आहे, हे आपण पाहिलेलंच आहे की 7 भूपट्ट आहेत आणि हे भूपट्टाने पृथ्वी बनलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणारे ज्या हालचाली आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात ताण होतो व तो ताण साचत जातो, हे पाहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी उत्सर्जन होते ऊर्जेचे. आणि तेथे ज्या ठिकाणी भूकंपाच्या कवचात ऊर्जेचे उत्सर्जन होते त्याला भूकंप केंद्र असे म्हणतात. जेथून भूकंपाचं केंद्र म्हणजे काय, जिथून ताण मोकळा होतोय भूकंपाचा त्याला भूकंपाचे केंद्र असे म्हणतात. या केंद्रास काय, भूकंप नाभी असेही म्हणतात. या केंद्रातून काय होतं, त्या केंद्रापासून विविध दिशांना भूकंप लहरी, ऊर्जा लहरी ज्या पसरतात. तर आता इथून तुम्ही पाहिलं ह्या ठिकाणी भूकंप झालेला आहे आणि हा जो ठिकाण आहे याला भूकंप असे म्हणतात, भूकेंद्र किंवा भूकंप नाभी असे म्हणतात. तर या ठिकाणाहून काय होतात, भूकंपाच्या लहरी इकडे तिकडे पसरतात. सर्व धरणीमध्ये ह्या भूकंपाच्या लहरी पसरल्या जातात. ठीक आहे, आणि भूकंपापासून सर्वात जवळ जे ठिकाण असतं किंवा जेथे सर्वात प्रथम भूकंपाच्या लहरी पोचतात त्या ठिकाणाला काय म्हणतात, भूकंपाचे अपिकेंद्र. ज्या ठिकाणी सर्वात प्रथम भूकंपाच्या लहरी पोचतात किंवा भूकंपाचा धक्का जेथे सर्वात प्रथम जाणवतो त्याला भूकंपाचे अपिकेंद्र. भूकंपाचे अपिकेंद्र जे आहेत भूकंप नाभीशी लंबरूप असते. तर आता हे नाभीला जर आपण पॅरलल लाईन पकडली हॉरिझॉन्टल तर भूकंपाचे जे अपिकेंद्र आहे त्या नाभीला परपेंडिक्युलर असते, लंबरूप असते. ठीक आहे, म्हणजे सर्वात कमी डिस्टन्स तिथून लागते. आता इथं बाकीचे डिस्टन्सेस एकदम जास्त असते. ठीक आहे, तर भूकंप नाभीकडून ताणमुक्त झाल्यावर काय होतं, ऊर्जेचे उत्सर्जन होतं. पण ह्या ज्या ऊर्जा लहरी विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येतात. पण ह्या लहरींचेही 3 प्रकार असतात मित्रांनो, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. तर प्राथमिक लहरी ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रायमरी वेव्ज किंवा पी वेव्ज असं म्हणतो. तर प्रायमरी वेव्ह ज्या आहेत त्या अशा मुवमेंट होत असतात. ठीक आहे, ज्या समुद्राच्या लाटा असतात त्याप्रमाणे प्रायमरी लहरची मुवमेंट होते. तर प्रायमरी लहरींची जी दिशा असते, प्रायमरी लहरींची मुवमेंट जी असते ती अशी असते. प्राथमिक लहरी किंवा प्रायमरी वेव्ज असे पी वेव्ज असे म्हणतात. आणि प्राथमिक लहरींची जी मुवमेंट असते ती अशी असते. ठीक आहे, आणि प्राथमिक लहरी ज्या आहेत अशाच फ्लो करतात ह्या डायरेक्शनमध्ये. ज्या डायरेक्शनमध्ये फ्लो होतात त्याचे कण जे आहेत त्याचे कण ही त्याच डायरेक्शनमध्ये फ्लो होत राहतात. ठीक आहे, त्यामुळे ज्या साईडवर ज्या मुवमेंट आहेत भूकंपाच्या त्या प्राथमिक लहरींमुळे निर्माण होतात. ठीक आहे,
या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात। जी अशी साईडवर मुवमेंट आहे, पुढे मागे जी मुवमेंट आहे ती या लहरींमुळे निर्माण होते। या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात। या लहरी घन, वायू, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करतात। तिन्ही माध्यमातून या लहरी प्रवास करतात, पण द्रव रूपातून ज्यावेळी जातात त्यावेळी ते आपल्या दिशा बदलतात। ठीक आहे, द्रव रूपातून ज्यावेळी या लहरी पास होतात तेव्हा त्या आपल्या दिशा बदलतात। आणि प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलणार। आणि त्यानंतर आहेत दुय्यम लहरी, सेकंडरी और एस वेव्ह। एस वेव्ह जे आहेत यांची जी स्पीड आहे प्राथमिक लहरींपेक्षा कमी असते, पण एस वेव्हची मुवमेंट जर एस वेव्ह जे आहेत इथून जर इकडे जाणार असेल तर त्याचे जे कण आहेत किंवा एस वेव्हची मुवमेंट जी आहे ती खालतीवरती होते असे, ओके, खालीवरती मुवमेंट होते असे। त्यामुळे काय होतं, ज्या एस वेव्ह जे आहेत त्या डेंजरस असतात। आता एस वेव्ह या लहरींच्या मार्गातील खडकातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजे वर खाली होतात, ओके। या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात आणि द्रव पदार्थात ज्यावेळी या लहरी शिरतात त्यावेळी त्या शोषल्या जातात। द्रव पदार्थ त्यांना शोषून घेतो, त्याच्यातून या लहरी प्रवास करू शकत नाही। आणि या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली होतात, त्यामुळे त्या खूप विध्वंसक असतात। आणि त्यानंतर आहेत भूपृष्ठ लहरी किंवा सरफेस वेव्हज। प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठीपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर त्या भूपृष्ठ लहरी निर्माण होतात। आणि या लहरी भूकवचाच्या पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने म्हणजे ह्या भूकवचाच्या परिघातून प्रवेश करतात, पृथ्वीच्या परिघातून मुवमेंट करतात, त्यामुळे ते अतिशय विनाशकारी असतात। भूकंप मापन यंत्र आपण पाहिलेलं आहे की भूकंप मापन यंत्र जी युनिट आहे त्याचं रिश्टर स्केल आहे। भूकंप मापन यंत्र आपण भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी भूकंप मापनाचा यंत्र वापरलं जातं। ठीक आहे, त्यानंतर भूकंपाचे परिणाम काय होतात, जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाचे काही वेळा मार्गही बदलतात, कारण जमिनीची मुवमेंट होते खालती। जर एखाद्या इथून जर पाणी जमिनीतून आतमधून वाहत असेल आणि तेथे जमिनीची मुवमेंट जर असे वरती सरकली तर हे पाणी ब्लॉक होऊन दुसरीकडे जाऊ शकतं। ठीक आहे, त्यामुळे विहिरींना पाणी येते काही, किंवा काही विहिरी कोरड्या पडतात, काही प्रदेश उंचावलेही जाऊ शकतात। आपण भूकंप कशामुळे होतं पाहिलेलं आहे, दोन ज्यावेळी प्लेट्स एकत्र येतात त्यामुळे काही प्रदेश उंचावले जातात किंवा काही प्रदेश खचतात, हे आपण पाहिलेलं आहे। पर्वतांची निर्मिती आणि खचल्यामुळे प्रस्तरभंग होतो। त्या काही वेळा समुद्राच्या पाण्यात सुनामी लाटा होतात। ज्यावेळी भूकंप जो आहे समुद्रात येतो, समुद्रामध्ये या ज्या प्लेट ज्यावेळी त्यांची मुवमेंट होते ना, जर एखादी प्लेट जर खाली दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकली आणि दुसरी प्लेट वरती आली तर समुद्राच्या पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात विस्थापन होतं। आणि हे विस्थापन जे आहे ह्या विस्थापनामुळे समुद्रामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाटा तयार होतात आणि या लाटांमुळे सुनामी येतो आणि या लाटा खूप जीवितहानी व वित्तहानी करतात। हिमाच्छादित प्रदेशामध्ये हिमकडे कोसळतात, इमारत कोसळून जीवितहानी वित्तहानी होते, वाहतुकीचे मार्ग तुटले जातात, संदेश वहन व्यवस्था कोलमडते। ठीक आहे, आता पुढचा आहे ज्वालामुखी। पृथ्वीच्या प्रावरातून आपण पाहिलेलं आहे ॲस्थोनोस्फिअर आहे। ॲस्थोनोस्फिअरमधून द्रव, घन आणि वायुरूप असे पदार्थ ज्यावेळी पृथ्वीवर फेकले जातात त्या क्रियेला आपण काय म्हणतो, ज्वालामुखीचा उद्रेक। ही क्रिया घडताना काय होतं, राख, पाण्याची वाफ, विषारी वायू, ज्वलनशील वायू आणि तप्त शिलारस जो आहे इत्यादी पदार्थ जमिनीमध्ये बाहेर येतात। आणि ह्या ज्यावेळी शिलारस ज्यावेळी भूपृष्ठावर येतो त्याला आपण लाव्हारस असे म्हणतो। आणि उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार आहेत, केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी। केंद्रीय ज्वालामुखीमध्ये काय होतं, एका भेगेमधून वरती येतो हा केंद्रीय ज्वालामुखी आणि आजूबाजूच्या प्रदेशात पसरला जातो। आणि आजूबाजूच्या प्रदेशात ज्यावेळी हा ज्वालामुखी पसरू लागतो त्यावेळी एका ठिकाणी वरती टोक तयार करतो आणि खालती पसरत हळूहळू ज्यावेळी पसरत जातो त्यावेळी तो शंकूचा आकार तयार करतो आणि या शंकूच्या आकारामुळे ज्वालामुखी पर्वत तयार होतो। जपानमधला फुजियामा, टांझानियामधला किलिमांजारो हे जे आहेत ज्वालामुखीचे पर्वत आहेत। त्यानंतर आहे भेगीय ज्वालामुखी। आता भेगीय ज्वालामुखीमध्ये कसं तयार होतं, जमिनीला भेगा पडतात, खूप साऱ्या भेगा पडतात आणि त्या भेगांमधून हा ज्वालामुखी बाहेर पडतो। तिथे कोणताही पर्वत तयार होत नाही, पण ह्या भेगा ज्यावेळी जमिनीला खूप साऱ्या पडतात त्यावेळी काय होतं, हा बऱ्याच मोठ्या प्रदेशावरती पसरतो। जे भारतामध्ये जे दख्खनचं पठार आहे, आपल्या ज्या महाराष्ट्रामध्येही आहे, कर्नाटक आणि तेलंगणा या भागात हे दख्खनचं पठार आहे। तर हे जे भारतातील दख्खनचं पठार आहे या ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्यावेळी जमिनीला भेगा पडल्या त्यावेळी ज्वालामुखी बाहेर आला
ठीक आहे। यामुळे हे भारतातील दख्खनचे पठार निर्माण झालेले आहे। आता हे ज्वालामुखी जे पर्वत आहेत त्याचे 3 प्रकार असतात। जे वर्तमानात ज्या ज्वालामुखी पर्वतामध्ये वारंवार उद्रेक होत आहेत त्याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो किंवा लाईव्ह ज्वालामुखी असं म्हणतो। आणि जपानचा फुजियामा किंवा भूमध्य सागरामध्ये इटलीमध्ये जो आहे स्ट्राम्बोली हा पर्वत हे जागृत ज्वालामुखी आहेत। आणि किंवा काही काळासाठी एखादा ज्वालामुखी शांत असतो पण कधी कधी तो एकदम जागृत होतो आणि ज्वालामुखी बाहेर फेकतो। ठीक आहे, त्या ज्वालामुखीला काय म्हणतो, सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हणतो। इटलीमधला व्हेसुवियस, अलास्कामधली काटमाई आणि भारतामधील बॅरन बेट हेही यामध्ये मोडतात। त्यानंतर दीर्घकाळ काही ज्वालामुखीमध्ये कधीच उद्रेक झाला नाही, आता बऱ्याच काळापासून उद्रेकच नाही झालेला आहे तिथे आणि भविष्यात पण वाटत नाही की येथे काही उद्रेक होईल। त्या ज्वालामुखीला आपण मृत डेड ज्वालामुखी असं म्हणतो। मृत ज्वालामुखी किंवा डेड। टांझानियामधला जो किलिमांजारो आहे आफ्रिका खंडातला तो या ज्वालामुखीमध्ये मोडला जातो। ठीक आहे, आता मित्रांनो तुम्ही जर हा जगाचा नकाशा पाहिला तर या ज्या प्लेट्स आहेत, जसे आफ्रिकाचा भूपट्ट आहे, निळ्या रेषांनी जे दाखवले आहेत त्या पट्ट्या आहेत, प्लेट्स आहेत। ओके, ह्या प्लेट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्लेट्सच्या ठिकाणीच भूकंप होतात। लक्षात घ्या मित्रांनो। तर आफ्रिकेचा जो किलिमांजारो आपण पाहिला होता, हा किलिमांजारो ज्वालामुखी पर्वत इथे आहे। इथे का आहे, कारण या प्लेट्सची मुवमेंट इथे आहे त्यामुळे हा इथे क्रिएट झालेला आहे। त्यामुळे नंतर हिमालय जो भाग आहे, हा जो डॉटेड लाईन झालेला आहे तो भूकंप प्रवण क्षेत्र आहे। ठीक आहे, त्यामुळे जेथे जेथे या प्लेट्स एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत किंवा एकमेकांपासून लांब जात आहेत किंवा एकमेकांपासून जवळ जात आहेत तेथे तेथे भूकंपाची शक्यता नेहमी असते। ठीक आहे, आता हे जर तुम्ही इथे फिलिपाईन्स आणि हे जे देश पाहिले इथे, तर इथे कायम भूकंप होतात किंवा सुनामी येण्याची शक्यता असते। का, कारण या प्लेट्स इथे 2-3 प्लेट जोडल्या गेलेल्या आहेत। पॅसिफिक प्लेट, फिलिपाईन प्लेट, ऑस्ट्रेलियन प्लेट, ओके, आणि युरेशियन प्लेट, ह्या 3-4 प्लेट इथे जोडल्या गेल्यामुळे कंटिन्युअसली तेथे प्लेटची मुवमेंट चालू राहते काही ना काही। त्यामुळे तेथे भूकंपाचं प्रमाण किंवा सुनामीचं प्रमाण जे आहे येथे जास्त आहे। आणि इथले जे आयलँड जे आहेत ते हे जे आयलँड जे आहेत इथे 2 ओशनिक प्लेट एकमेकांच्या जवळ येऊन तयार झालेले आहेत मित्रांनो। लक्षात घ्या, सुरुवातीला ओशनिक प्लेट एकत्र आल्यावरती आयलँड म्हणतात आणि आता काही काळांनी काय होणार, ह्या जर प्लेट अजून एकमेकांच्या जवळ येत राहतील तर ते आयलँड एकत्र येऊन मोठा खंड तयार होईल आणि त्यानंतर 2 आयलँड ज्यावेळी ह्या आयलँडचा जो भूभाग आहे दुसऱ्या मोठ्या खंडाला जाऊन जोडेल त्यावेळी तेव्हा आणखीन मोठा खंड तयार होईल। ठीक आहे मित्रांनो, तर आपण अजून एक पाहिलं होतं की या प्रकारची मुवमेंट आपण पाहिली नव्हती। तर नॉर्थ अमेरिकेमध्ये जे सॅन अँड्रियास फॉल्ट आहे तेथे 2 प्लेटची समांतर मुवमेंट होते। समांतर मुवमेंटमुळेही तेथे घर्षण होतं आणि तेथेही भूकंपाचे चार्जेस आहेत नॉर्थ अमेरिकेमध्ये सॅन अँड्रियास फॉल्ट। ओके मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये तर आपण तो नकाशा पाहिला। भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावतो, अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास म्हणतात। जेथे जमीन खाली जाते तिथे काय भूपट्ट ह्रास पाहावा लागला। ठीक आहे, आणि जेथे वर येते तेथे नवीन भूपट्ट तयार होतोय त्यावेळी तेथे भूपृष्ठ सीमा निर्मिती होते। ठीक आहे, या दोन्ही क्रिया जमिनीत सतत सुरू असतात त्यामुळे जे खंड तयार होण्याची क्रिया ही कंटिन्युअसली चालू आहे आणि खंड विनाश पावण्याची क्रिया ही कंटिन्युअसली चालू आहे। काही काळानंतर जर तुम्ही आला पृथ्वीवरती, म्हणजे त्याला अब्जावधी वर्ष लागतात, तर आफ्रिका खंड जे आहे हे तुम्हाला वेगळंच दिसेल। तर तुम्ही म्हणाल आफ्रिका खंड कुठे गेलं, तर या ज्या क्रिया आहेत भूकंप खंड ऱ्हास पावण्याची क्रिया आणि खंड तयार होण्याची क्रिया ही कंटिन्युअसली चालू आहे। तर ज्वालामुखीचे काय परिणाम आहे, ज्वालामुखी उद्रेकामुळे काय होतं, जीवित आणि वित्तहानी होते। लावारस एकदम बाहेर येतो त्यामुळे तेथे जे राहणारे लोक आहेत त्यांना याचा त्रास होण्याची शक्यता असते। महासागरातील ज्वालामुखे सुनामी लाटा निर्माण होतात, ते पाहिलं आपण। त्या ज्वालामुखीतून कधी कधी धूळ राख वायू बाहेर पडतं आणि पाण्याची वाफी बाहेर पडते आणि वातावरणात राहतात त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते। ठीक आहे, ह्याच्यामधून खूप विषारी वायू बाहेर पडतात त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते। ज्वालामुखीची जी राख असते ती पण जमीन खूप सुपीक करण्यास मदत करते, पण ते राहू नाही शकत आपण, त्यामुळे या सुपीक जमिनीचा शक्यतो काही उपयोग होत नाही। लावारसामुळे काय होतं, अनेक प्रकारची खनिजे आहेत भूपृष्ठाजवळच उपलब्ध होतात। लावारस ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळी त्याच्याबरोबर हे खनिजेही बाहेर येतात। खनिजे म्हणजे लावा
लावा रूपातच ही खनिजेही असतात, ते आपण उत्खनन करून थंड झाल्यानंतर उत्खनन करून काढून घेऊ शकतो. ठीक आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते आणि एखादे बेट नष्टही होऊ शकते. ठीक आहे. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण एवढंच पाहूया. ठीक आहे मित्रांनो, माझ्या चॅनलचे नाव आहे मेक डिफरन्स विथ निलेश. थँक्यू व्हेरी मच. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.